हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि प्रेमचं स्कूल आजपासून स्टार्ट झाले। तर तो आता 10वीला गेला आहे। त्याचे महिनाभर क्लासेस होते, त्याच्यानंतर मग त्याला महिनाभर सुट्टी लागली आणि आता पुन्हा त्याची स्कूल सुरू झाली आहे। आजपासून रेग्युलर रुटीन चालू झालं आहे माझं। सकाळचा टिफिन, सकाळी पटपट उठणे, आवरणे पटपट, हे सगळं आता सध्या चालू झालेलं आहे। आणि परीचा अजून काय स्कूल सुरू झालेलं नाही आहे, त्यामुळे परी निवांत आहे। परी गेली आहे तिच्या मावशीच्या घरी अलिबागला, तर ती चांगली एन्जॉय करते, मज्जा करते। म्हटलं जोपर्यंत तिला सुट्टी तोपर्यंत करू दे मज्जा, कारण इथं पण तिला मग नुसतं घरात 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 आणि ठेवलं आहे तिला आता अलिबागला। आता बघूया तिचं स्कूल कधी सुरू होते, त्याच्या 2 दिवस अगोदर तिला घ्यायला जाईल किंवा आदल्या दिवशी घ्यायला जाईल मी तिला। आणि ती नाही तर आहे ना, खरंच मला अजिबातसुद्धा करमत नाही आहे। आणि तिची एवढी सवय आहे ना, प्रेम गेला ना मामाच्या घरी किंवा दुसरीकडे कुठे गेला ना की मला इतकं काय वाटत नाही, कारण तो मोठा झाला आहे आता। पण ही बारीक आहे ना अजून, त्याच्यामुळे मला लय ध्यान होतं तिचं सारखं, कारण ती सोडून कधी कुठे नाही। आईची तर गेली तरी किती 8 दिवस लय तर लय राहणार, त्याच्यावरती नसते। आणि सोबत मी असते त्याच्यामुळे काय वाटत नाही। पण आता सध्या ती मला सोडून पण तिकडे राहते, ती चांगली एन्जॉय करते, पण मलाच इथं करमत नाही। तर बघूया आता कधी तिला आणायला जाईल। आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये काय फरक दिसतोय, काय नवीन दिसतंय ना, मला नक्की सांगा। मी काहीतरी माझ्यामध्ये चेंजेस केले आजपासून, तर म्हटलं बघूया कसं दिसतंय, तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला, दिवसाची सुरुवात झालेली आहे। नवीन कोण असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि बघूया आज दिवसभरामध्ये मी तुमच्यासोबत काय काय शेअर करते आहे। साहेब ऑफिसला गेलेले आहेत। चलो, दिवसभराचं रुटीन आता मी तुम्हाला जसं माझं असेल तसं मी तुम्हाला दाखवते। आता सध्या तर मी घरामध्ये एकटीच आहे आणि काम आवरलं आहे थोडंफार घरामधलं सगळं। नाश्ता काय अजून केलेला नाही आहे, आता नाश्ता करणार आहे पहिला आणि त्याच्यानंतर बघूया। संध्याकाळच्या वेळेला मी हा व्लॉग स्टार्ट करते आहे परत। संध्याकाळच्या वेळेला मी गावामध्ये आले होते, कारण मला माझी जीन्स कमी करायची होती, तिथं मी कमी करण्यासाठी टाकली। त्यानंतर दळणसुद्धा दळायचं होतं, गिरणीमध्ये ते टाकलं। आणि पुढे हा डॉगी बघू शकता, असा सेम माझ्या मम्मीच्या घरी होता, खूप छान होतं तो, त्याचं नाव चिकू होतं। हॅलो, तर आज मी आहे ना हेअर वॉश केला आहे, कारण आहे ना आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी आपण हेअर वॉश केला पाहिजे, कारण केस आपले चांगले राहतात। त्याच्यामुळे आता सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे तर आहे ना इतकं गरम होतं आहे ना, त्याच्यामुळे सारखं घाम पण येतो आणि मग ते स्मेल आणि ते नको वाटतं। त्याच्यामुळे मग आठवड्यातून 3 वेळा तरी फेसवॉश झालं, हेअर वॉश करायचा। तर मी हेअर वॉश केला आहे आणि ना मला बाजारात पण जायचं आहे संध्याकाळी, प्लस मला माझे ब्लाऊजसुद्धा आणायला जायचं आहे। मी 2 महिने झाले ब्लाऊज टाकले शिवायला आणि माझ्या लक्षातच नाही आहे की आपण ब्लाऊज शिवायला टाकलेत आणि घेऊन यावं। तर आज त्याला मुहूर्त लागला आहे, आज संध्याकाळी बाजारात जेव्हा जाईन ना तेव्हा ब्लाऊज घेऊन येईन, कारण ते ना प्रोफेशनल टेलर आहेत आणि खूप खूप भारी शिवतात ब्लाऊज। एवढंसुद्धा कुठे असं लूज होत नाही की बिघडत नाही। मी किती वर्ष झालं त्यांच्याकडे ब्लाऊज शिवते आहे, तर इतके भारी शिवतात ना, खरंच प्रोफेशनल टेलर। त्यांना म्हटलं मला तुमच्याकडचं माप द्या किंवा थोडीफार काहीतरी माहिती सांगा, पण ते सांगत नाही। कोणताही टेलर आहे ना त्याची स्वतःची कला कधीच आपल्याला सांगत नाही, फक्त वरचेवर सांगत असतो। त्यांनी काय माप दिलं नाही, म्हटलं माप घेतलं ना की मम्मीकडून, म्हणजे मम्मी पण माझी शिवती ना, तिला पण उपयोगी होईल आणि कधी काळी मी जर शिकली तर मला पण उपयोगी होईल म्हणून। पण नाही दिलं त्यांनी माप, कारण त्यांचं गिऱ्हाईक इकडे तिकडे जायला नको म्हणून। तर जाऊ द्या, असू दे। आणि चला, ब्लाऊज तर शिवून झालेले असतील मला वाटते, कारण आता सध्या 2 महिने होऊन गेलेत ब्लाऊज टाकलेले। तर संध्याकाळी ब्लाऊज घेऊन येईल, तुम्हाला पण दाखवेल कसे शिवलेत, कसे काय आहे। तर खूप छान शिवतात, खरंच खूप छान शिवतात। आणि बाजार पण घेऊन येते, बाजार म्हणजे भाजीला घेऊन येते। भाजीला सगळं संपलं आहे, कारण आता स्कूल सुरू झाले। स्कूल सुरू झालं की टिफिन सुरू होतात, त्याच्यामुळे मग टिफिनला भाज्या द्यायला लागतात। इतर वेळी चालतं आपलं कसंही, पण आता जावंच लागणार आहे आज। आणि ऊन तर बाहेर एवढं आहे ना, दिवसभराचं मी जाणार नाही, संध्याकाळच्या टायमाला मी जाऊन येईल। अजून केस तर माझे ओले आहेत, तर आता मी असेच ठेवणार आहेत मोकळे, कारण सुकतील थोड्या वेळात फॅनखाली। ड्रायरने वगैरे काही सुकवत नाही मी, माझ्याकडे ड्रायर पण आहे, पण मी अजिबात सुकवत नाही, कारण मला चांगला अनुभव आला आहे। ड्रायरमुळे केस खूप खराब होतात आणि माझे त्यानेच केस डॅमेज झाले होते। आत्ताशी कुठे माझे व्यवस्थित झालेले आहेत केस, किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर केस परत पुन्हा माझे व्यवस्थित झालेत, नाही ते इतके खराब झाले होते ना केस। खरं सांगते तुम्हाला, ड्रायर अजिबात वापरू नका, नॅचरली केस सुकू द्या। तर चला, आता घरातलं तर आवरले, आता थोडा वेळ मी टाईम TV पाहते आणि आता नंतर बोलूया आपण।
आमच्याकडे आता पहिला पाऊस चालू झाला आहे. आज पहिला पाऊस पडतोय. खूप दिवसानंतर त्या दिवशी झाला होता, वादळी वारे आले होते ना, त्या दिवशी झाला होता. त्याच्यावर परत काय पाऊस झाला नव्हता, पण आज पाऊस येतोय आणि शांत पाऊस पडतोय. तर पावसाला तर सुरुवात झाली आहे. आणि पाऊस म्हटलं की भजी आधीच, भज्यांचं ध्यान झालं आहे आता मला. आता मी कांदा भजी बनवणार आहे. तर चला पाऊस दाखवते पहिले मी तुम्हाला. असं मोबाईलमध्ये होतं की नाही कॅप्चर माहीत आहे, फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. दिसतोय का तुम्हाला पाऊस? पाणी सगळं पाणी पडते, रस्ता ओला झालाय. इकडं पण पाऊस, सगळीकडे पाऊस चाललाय. आता मी काय केलंय, उभा कांदा चिरून घेतलाय एक, आणि त्याचं स्लायसेस असे सेपरेट करून घेतलेत. आणि आता ह्याच्यामध्ये मी एक मिरची टाकणार आहे आणि बेसन पीठ घालणार आहे. तुम्हाला दाखवते मी, चला. तर ह्याच्यामध्ये मी एक मिरची सुद्धा दिसते ना तुम्हाला, मी कापून टाकली. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन पीठ वापरले. त्यानंतर थोडासा इतकुसा ओवा घालणार आहे, अगदी चिमूटभर आहे. आणि त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालणार आहे. आणि हे सगळं मिश्रण आता मी ना पाण्याने छान कालवून घेते. थोडासा ना नॉर्मली ओवासुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. ओवा टाकल्यामुळे छान लागतं. तर इथं अर्धा चम्मच ओवा घेतला आहे मी. चला, आता अगोदर आहे ना हे कोरडं सारण आहे ना, कांदा, बेसन पीठ, मिरची आणि ओवा हे सगळं आता पिठामध्ये एकत्र करून घेते. आणि थोडंसं पाणी टाकून हे मळून घेते. आता मी आहे ना एक कढई तापाय ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल पण छान आता गरम होत आले. आपण बघूया तेल गरम झाले की नाही. मी एक कांद्याचं स्लायसेस आहे ना तेलामध्ये टाकून बघणार आहे. तेल चांगलं गरम झाले. तर तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे मी भज्यांचं पीठ मळून घेतले. आणि आता खेकडा भजी करून घेते. गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवते. खेकडा भजी कुणाकुणाला आवडतात, आमच्यात तर खूप फेवरेट आहे. साहेबांना अशी भजी आवडतात. स्पेशली चहा असेल, कॉफी असेल त्यावेळेस सगळे भज्या असेच टाकून घेते आता मी. तर आता एक साईडनं छान असे भाजल्यात. मी आता पलटी करते ह्यांना. तर आता आपली भजी झाल्यात करून. आता मी ही भजी काढून घेते. तर तुम्ही बघू शकता, एक छान अशी भजी तयार झाल्यात. अजून एक बॅच तिकडे तळली जाते, ती तळल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे भज्यांचा फायनल लुक. तर तुम्हाला कशी वाटली ही खेकडा भजी रेसिपी? आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. चला, आता आम्ही चहा आणि खेकडा भजी पावसाचा आनंद घेत एन्जॉय करतो. भाजीपाला घेऊन आले. बाजारामध्ये अजिबात नेटवर्क नव्हतं. निम्माच भाजीपाला घेतला, निम्म्यातून तशीच परत पुढं आले. मग इथं पुढं आल्यावरती एक भाजीवाली बसते, तिच्याकडे फ्रेश भाज्या असतात. तर तिथं आल्यावरती मग माझं नेटवर्क चालू झालं. तिथं आल्यानंतर मग 2-3 भाज्या घेतल्या. आज मी आंबे आणलेले आहेत. केशर आंबा आणला आहे, 100 रुपये किलो भेटला मला. आणि वास तर खूप छान येत होता. तर ब्लाऊज आणायला पण गेले होते, पण ब्लाऊजचं दुकान बंद होतं. थोड्या वेळाने चालू होईल 7 वाजता असं सांगितलं. पण म्हणलं परत इतक्या लांब चालत कुठं जाऊ, म्हणून म्हणलं साहेब आल्यावरती जाता येईल. तर आता थोड्या वेळाने येतील ते, मग जाईल ब्लाऊज आणायला. आता सध्या तर थोडंसं बसते, कारण कंटाळा आला. आता चालून खूप जास्त लांब जायला लागतं गावामध्ये. आता थोडा वेळ बसते, त्याच्यानंतर सगळ्या भाज्या काढते, बाहेर भाज्या ठेवून देते व्यवस्थित. आणि नंतर पुन्हा ब्लाऊज आणायला जाते. भांडी पण थोडीशी घासायची, ती पण क्लीन करून ठेवते आणि त्याच्यानंतर जाणार ब्लाऊज आणायला. चला, नंतर बोलूया आपण आता. बाय. तर आता मी आहे ना सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये भरून ठेवते. तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले. आणि स्पेशली केशर आंबा घेऊन आले मी. केशर आंबा अजून आणला नव्हता, मी हापूसच घेऊन येत होते. पण हापूस आहे ना 2 वेळा मला खराब आंबा लागला, म्हणून मग म्हटलं की केशर बघूया कसा आहे. तुम्हाला पण दाखवते, हे बघू शकताय. स्मेल पण ह्याचा इतका भारी येतोय ना, मस्त. आमरस करण्यासारखाच आंबा आहे, त्याच्यामुळे आमरस करणार आहे मी ह्याचा. मला आमरस खूप आवडतो. मला असा आंबा चोकून खाण्यापेक्षा ना, मला आमरस चपाती म्हणजे खूप जास्ती फेवरेट आहे माझी.
तर आज आमरस होणार नाही, आज नको करायला, उद्या चतुर्थी आहे, उद्या अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे चतुर्थी सोडण्यासाठी मी आमरस बनवेन उद्या. साहेब आलेत, बेल वाजली, तर आता हे सगळं ठेवून देते व्यवस्थित, तुम्हाला दाखवते काय काय बाकी चाललंय. चला आता हा सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देते. टिफिन म्हणलं की ह्या सगळ्या भाज्या आल्याच. आणि आजचा व्लॉग एवढाच होता छोटूसा. कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर पुढे शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.